जास्त पोरं तर आहे ज्यांना राग कंट्रोल होत नाही, राग ज्यांना त्यांचा कंट्रोलचा बाहेर जातो, ज्यांना अशी दारू प्यायची लत आहे ती जास्त लोक आहेत आणि त्यांना मग दारू ते भेटत नाही. मग आणि त्या इंजेक्शनने येऊन येते दिवसभर होशमध्ये राहत नाही एवढ्या. मग ते संध्याकाळी त्यांचं थोडं थोडं असर कमी झाला का मग संध्याकाळी ते मग हायपर होतात ते. शुभ प्रभात मित्रांनो, माझं नाव शिवकुमार आणि आज आपण एका रिअल घटनेवर एक स्टोरी ऐकणार आहे. ती म्हणजे माझ्या मित्राकडनं. त्याचं नाव आहे आकाश आणि त्याच्याकडनं जी स्टोरी ऐकणार आहे त्यानं ती एक्सप्लोअर केलेली आहे आणि त्याच्यामुळे तो आपल्यासोबत शेअर करणार. आणि माझा हा मित्र आहे आकाश, ज्याने जी गोष्ट एक्सप्लोअर केली आहे तो तुमच्यासोबत शेअर करेल. आणि जर तुम्हाला स्टोरी चांगली वाटली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आगल दवाखान्यात रात्री ते पोरग आलं भाऊ, ते त्याला ना ह्याची सवय, मग त्याला ड्रग्स भेटला नव्हते का, तर भाऊ ते आलं ते शिवी देते कायचं काही डायरेक्ट त्याच्या आई आली म्हणे. त्याच्या आई आली, त्याच्या आईला मग त्याच्या आई म्हणे चल बाळा इथं ओढू नको, झोपून जाय आता, उद्या सकाळी आपण तुला घरी घेऊन जाऊ, कारण परत सकाळी इंजेक्शन देते ना, परत भूल होऊन जाते त्याला, मग त्याला कळत नाही पुन्हा दिवसभर. मग त्याच्यामुळे मग त्याची आई म्हणे चल आपण झोपून जाऊ म्हणे, सकाळी तुला घरी घेऊन जाते. मग तरी ऐकून येते त्याच्या आईला शिवाय देते, खायच्या काय शिवाय देते. ते असं हे होतं लोखंडी जाळी, त्या जाळीला आपण पिक्चरमध्ये पाहतो का, हा ते वाजवतात धरून त्याला डोकं आत घोळायला. एवढे डायरेक्ट एवढे आउट आहेत, एवढे आउट आहे तिथं. मग बाजूला असं तिथंच एक थोडंसं असं हे होतं बसायला, ते काय म्हणते त्याला डेस्क काय ते असं बसायला होतं. असं गेलं बसलं लुडकून गेलं तिथं जागेत आपटलं म्हणजे पडलं, तिथंच पडून गेलं भाऊ. त्याचे मग जवळजवळ 1 ते 1.5 घंटा त्याचे तमाशे सुरू राहिले. तिथं गार्ड कोण नाही आलं का? गार्ड आहे, ब्रदर आहे तिथं, सिस्टर सगळे ते सगळे झोपून गेले होते, कारण ह्या ते दोघं माझ्याबद्दल सोबत होते, त्याच्यामुळे त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मग खाली असा एरिया आहे, खाली एकदम भयंकर वार्ड आहे, म्हणजे तिथे एवढी सेफ्टी ना भयंकर. तिथे एक्स्ट्रीम लेवलचे पागल लोक आहेत. तर एका असं ते पिंजरा जेलचं कसं आहे छोटंसं रूम राहते, तसं रूम मध्ये दोघं तिकडे ठेवलं जाते. तर मध्ये लाईट गेली भाऊ, पण पागल मिळून ना ते काय एकाला मारलं भाऊ, डोळा फोडून टाकला सगळा केला. आणि मग आम्ही सगळे टॉर्च घेऊन लगेच खाली गेलो भाऊ, त्या भयंकर खोकायला. मग सगळं टॉर्च लावलं, ते दोघं त्याच्या अंगावर बसून त्याला मारून आले एकदम खराब. लगेच भाऊ ते ब्रदर घुसले, लगेच काढलं दोघांना बाहेर. मग त्यांच्या तिथं ना असे 2 बाय 5-6 रूम आहे, छोटे रूम आपल्या दिलं त्यांना, ते दोघांना ते फक्त पलंग बसायच्या हिशोबाने रूम असतो, नाही त्यापेक्षा बारीक टाकून दिलं त्या दोघांना. आणि मग तिथं टाकलं ना त्यांना पाणी भेटतं ना जेवण भेटतं, ना हे काहीच नाही. काय करायचं तिथं करा, काय करायचं, कारण तुम्ही मारल्या पण तुम्ही त्याला म्हणजे शिक्षा आहे त्यांच्यासाठी, ती शिक्षा. मग ते दोघांना लगेच वेगवेगळ्याच्या टाकून टाकलं दोघं सेपरेट. आणि किती दिवसासाठी ते 1-2 दिवस 3 दिवस ठेवते असे. अच्छा, ते चिरकत असतील. बाहेर जनरल वॉर्ड मध्ये एक बाई आहे, हाता एवढा मोठा असं एवढा मोठा, त्या बाईंचं पण असं थोडे किरकिर झाले, तिने डायरेक्ट ते पलंग असं उचललं. एवढी बेकार ती, म्हणजे ती येडी आहे का गार्ड आहे? पण येडीच आहे रे. अच्छा, येडीच आहे ती पण. डायरेक्ट पलंग उचलला होती एका माणसाला मारा. म्हणजे एवढे भयंकर नमुने. एक बाई तर रात्रभर गाणं म्हणत होती, म्हणजे रात्रभर ती गाणं, ते काय गाणे ऐकून येडा झाली का ती काय कशी झाली, रात्रभर गाणं आहे तर ती. एक दिवस गेली म्हणे जनरल वॉर्ड मध्ये बसली, झोपली रात्री, गेली आणि तिथं लगेच गाणं म्हणा सुरुवात केली होती. सगळे जे लोक झोपले होते का, ते जनरल वॉर्ड मध्ये मायनर थोडेसे स्टेबिलिटी चांगली राहते त्यांची, मायनर राहते पाणी, सगळे उठून बसले डायरेक्ट एकदमच, म्हणजे घाबरून
जनरल वॉर्डमधले पण हा ते जनरलमधले पण ही बाई जाऊन तिथं डायरेक्ट गाणे म्हणायला लागले. अचानकच सुरू झाली गाणं. तिथं शुद्धीवरचे लोक राहतात का? हा तिथं कुठले? जनरल वॉर्ड मध्ये. अच्छा, म्हणजे ते आपल्यासारखे जे सोबत गेले ते? नाही सोबत नाही. मग? जनरल वॉर्ड मध्ये मायनर पागल राहते. अच्छा, फक्त मायनर लेवलचे, जास्त हायपर नसतात. अच्छा हायपर राहते का ते त्यांच्यासाठी वेगळं स्पेशल रूम राहत्या आणि एक्स्ट्रा जे हायपर राहते का स्पेशल सेल राहते त्यांचा सेल. अरे बापरे, असं सिस्टम. झॉम्बीचा सेल असल्यासारखा त्यांचा सेल असतो डायरेक्ट. प्रत्येक इथं तिथं गेला का तिथे गेट एवढं आहे. तू थोडं मागं सरक ना. गेट भरपूर आहे. हा झालं मग असं आहे. भरपूर पागल लोक येतं आणि जास्त पोरं तर आहे ज्यांना राग कंट्रोल होत नाही. राग ज्यांना त्यांचा कंट्रोलच्या बाहेर जातो. ज्यांना अशी दारू प्यायची लत आहे ती जास्त लोक आहेत आणि त्यांना मग दारू ते भेटत नाही. मग आणि त्या इंजेक्शनने येऊन येते दिवसभर होशमध्ये राहत नाही एवढ्या. मग ते संध्याकाळी त्यांचं थोडं असर कमी झाला का मग संध्याकाळी ते मग हायपर होतात. ते संध्याकाळी ते लोक एवढे खतरनाक लय भयंकर स्टोरी. मित्रांनो बघितलं ना, काय स्टोरी होती. हा माझा मित्र आहे आकाश वंडराव. ज्यानं लाईव्ह तिथं जाऊन बघितलेलं आहे काय कन्सेप्ट झालं आहे, कसं झालेलं आहे आणि त्यांनी ती तुमच्यासोबत शेअर केली. तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा नेक्स्ट व्हिडिओसाठी.